असं म्हणतात तिरुपती बालाजीला जाऊन आल्यानंतर कोल्हापूरला जाऊन देवीचेही दर्शन करायचे असतात. मग आम्ही आलो कोल्हापूरमध्ये आल्या आल्या आम्हाला भेटले बाबा. मग बाबांना नीरज म्हणे, बाबा पैसे नका मागू, काहीतरी खायला घ्या, तुम्हाला खायला घेऊन देतो. मग बाबांनी बनाना मागितले आणि ते नीरजनी त्यांना घेऊन दिले. त्यानंतर रूमवर जाऊन छान आंघोळी करून रेडी होऊन आलो होतो देवीच्या मंदिरामध्ये. त्यानंतर ओटीचं सामान घेतलं मी आणि ताईंनी देवीची ओटी भरण्यासाठी. आणि हो, आम्ही दोघींनी सेमच साड्या घातल्या होत्या. आता यावर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही कशा दिसतोय. त्यानंतर ना आम्ही आलो देवीच्या मंदिरात. खरा आनंद तर आम्हाला तेव्हा झाला की आमचे दर्शन 1-1.5 तासातच झाले आणि दर्शनं खरंच खूप निवंत झाले. आणि कसं आहे ना, आपण जेव्हा एवढं प्रवास करून देवाला भेटायला येतो ना, तेव्हा देवासमोर जर थोड्या वेळ उभं राहायला भेटलं ना, त्याचा आनंद हा वेगळाच असतो. आता याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. त्यानंतर असं म्हणता कोल्हापूरमध्ये जाऊन नवऱ्यानी मस्त ठुशी किंवा साडी असं काहीतरी बायकोला घेऊन द्यावं. मग मला नीरज म्हणतो, बघते काय तुला काय घ्यायचं ते घे. आणि खरंच मी मस्त अशी ठुशी घेतली. ती ठुशी आम्ही छान चॉईस करून घेतली दोघींनी. असा होता माझा मिनी ब्लॉग. चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं बाय बाय.